नमस्कार. AB मराठी होलगोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गौरी पूजन. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद मासामध्ये गौरीचं पूजन केलं जातं. 3 दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेमध्ये भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचं आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात. आता हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची मूर्ती, कुणाची कागदावर गौरी काढून, कुणाचे नदीकाठचे 5-7 खडे आणून त्याचे गौरी म्हणून पूजन केलं जातं. काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपं आणि तेरडा असं एकत्र बांधून त्याची प्रतिमा तयार करून त्याचा गौरीचा मुखवटा तयार केला जातो. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सजवतात. गौर सजल्यानंतर शुभ मुहूर्तावर गौरी बसवल्या जातात. गौरीला घरात आणताना हळदी कुंकाने, रांगोळींनी पावलं काढतात. थाटामाटात घरात आणतात. प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात. गौरीला शेवंतीची वेणी, हार, चाफ्याचं फुलं, केवड्याची पानं वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात. माहेरी आलेल्या गौरीला वेगवेगळे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीन ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो. अनेक ठिकाणी रात्री जागरण केलं जातं. झिम्मा, फुगड्या, घागरी फुंकतात आणि तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचं विसर्जन केलं जातं. अशा प्रकारे गौरीचं पूजन केलं जातं. धन्यवाद.